इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व सरसकट पीक विमे मंजूर करावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. इगतपुरी तालुक्यात परतीच्या वादळ वारा व जोरदार अवकाळी पावसामुळे तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य असणारे भात पीक हे भुईसपाट झाले असून गेल्या 7 महिन्यांपासून तालुक्यात पाऊस पडतोय. मुख्य पीक ऐन सोंगणीवर आले असताना गेल्या 15 दिवसांपासून जोरदार पाऊस सतत पडत असल्याने पूर्ण भात पिकाचे नुकसान झाले आहे. काही भात पिके पडली आहेत, तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने संपूर्ण नुकसानीचे अहवाल पाठवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी केले आहे. उभ्या भात पिकावर पावसाचा मारा होतोय, त्यामुळे पूर्ण पीक उद्ध्वस्त होऊन भिजत आहे. काही अंशी असलेले पीकही खराब होत आहे व सफेद रंगाचा मावशी, करपा, मावा, तुडतुडे आदी रोगांचाही मोठा प्रादुर्भाव झाला आहे. डोळ्यादेखत पीक हातातून जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, त्यामुळे हातचे पीक पाऊस आणि रोगाने वाया जात आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करून कुठल्याही अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांना मदत मिळावी. तसेच विमा कंपनी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, कोणीच प्रतिनिधी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांनी तक्रार करण्यासाठी विमा कंपनीला फोन लावून माहिती दिली असता तक्रार घेतली जात नाही. ट्रिगरच्या अटी सांगून उडवाउडवीची उत्तरं देत असून शेतकरी वर्गाची हेटाळणी करत आहेत. तरी शासनाने त्वरित दखल घेऊन तातडीने संपूर्ण नुकसानीचे अहवाल पाठवून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी. तसेच पीक विमेही सरसकट मंजूर करावे, अशा मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी केले आहे.